मला अंदाज होताच असं काहीतरी होईल। मार्जरी, अथर्व आणि मीरा एकमेकांशी बोलायला लागलेत, पण मीरा आणि अंबिकामध्ये अजूनही अबोला आहे। ती वेदा या सगळ्या वादाचा केंद्रबिंदू होती। ती आनंदी असली म्हणजे बाकी सगळे एकत्र येतात। लक्षात ठेव, आता तुटलेली मनुष्य आणि आत्म्याची जोडी पुन्हा एक व्हायला नको। त्या दोघी तशाही नीट बोलत नाहीयेत। मार्जरी, मी त्या अंबिकाला कवडीत कैद करते। शिवनाथला विसरलीस वाटतं। घरी येऊन गेल्यानंतर तो अनेक दिवस त्याच्या नेहमीच्या जागी नाहीये। तो कसली तरी तयारी करतोय। त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय अंबिकाला कवडीत कैद करणं अशक्य आहे। सगळं सुरळीत चालू असताना नेमकं काहीतरी वाईट घडतंच। हरकत नाही, पण अजूनही डाव आपल्या हातात आहे मार्जरी। जेव्हा मीराला कळेल की हिचे बाबा दोषी आहेत, तेव्हा बिचारीला किती वाईट वाटेल। पण हरकत नाही, बाबा म्हणाले तसं आम्ही सांभाळून घेऊ हिला। वेदाच्या बाबांना जेव्हा हे कळेल की ज्या आईवर त्यांचा इतका विश्वास आहे त्या बाहेरून वेगळ्या आणि आतून वेगळ्या आहेत, तेव्हा त्यांना किती दुःख होईल। पण हे सगळं तेवढ्यावर संपणार नाहीये। तिथून तरच सत्य उलगडायला सुरुवात होईल आणि या सगळ्यात यांना मलाच आधार द्यावा लागेल। आपण दोघेही किती मोठे मूर्ख आहोत ना। का? काय झालं? हिला रोमॅन्स तर सोड, आपण एकमेकांशी इतके दिवस नीट प्रेमाने सुद्धा बोललो नाही आहोत। बट एनिवे, झालं ते झालं। यापुढे आपण एक सेकंदही वाया घालवायचं नाही। इनफॅक्ट जे क्षण वाया गेलेत ना, ते सुद्धा आपण भरून काढूयात। काही काय तुमचं। आणि हे बघा, काली दादासाहेब बोलवत आहेत, त्यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे आणि लगेच आपल्याला पण निघायचं आहे, तर चला या। ओके। मार्जरी, मी तुला आता भेटायला नाही येऊ शकत। आपल्याला शिवनाथचा बंदोबस्त करावा लागणार आहे। मी काय करू तूच सांग। शिवनाथ विद्या प्राप्त करतोय मंजिरी। तो आपल्यासाठी मारक ठरणार। त्याचा बंदोबस्त इथून होणार नाही। तिथे जाऊनच तुला तुझ्या शक्तीचा वापर करावा लागेल। आजच। पण मीराही शिवनाथला भेटायला जाणार आहे। तू मीराला त्याच्यापर्यंत पोहोचू देऊ नकोस। मार्जरी, अथर्वही मीरा सोबत जाणार आहे। मी नाही अडवू शकत त्यांना। फक्त एकच करावं लागेल। मीरा शिवनाथकडे पोचण्याआधी मला तिथे पोचून त्याचा बंदोबस्त करावा लागेल। आई, तू येतेस ना खाली? हो, आले अथर्व। अथर्व, या माझ्या प्रेमळ सुनेला मी तरी खूप मिस केलंय। काय, कुठे हरवली होतीस तू? सापडली ते बरं झालं। हो ना आई?
आईसाहेब या ना, मी तुम्हाला नाश्ता वाढते. बसा तुम्ही इथे. तू बस. नाही नको. अगं बस, मला माझ्या लेकीला वाढायचंय. बस बस. मीरा, अथर्वने आम्हाला तुमचा निर्णय सांगितला. भेटून ये तुझ्या बाबांना. हो. मीरा, तू तुझ्या बाबांना भेट, बोल त्यांच्याशी. सगळं स्पष्ट होईल. फक्त एकच कर. मीरा, ते तुझे वडील आहेत. आज त्यांच्याशी बोलताना जर का ते असं म्हणाले की त्या दिवशी मी जे काही बोललो होतो ते सगळं खोटं होतं, म्हणजे ते तसं म्हणतीलच, कारण चांगल्या मनाचे आहेत ते. आणि त्या दिवशी त्यांची मनस्थिती काही फार बरी नव्हती. तर ते जर का असं म्हणाले तर त्यांच्यावरती चिडायचं नाही. हरकत नाही असं म्हणायचं, त्यांची विचारपूस करायची, त्यांना काय हवं नको ते बघायचं आणि परत यायचं. किती खोटं वागतेय ही बाई, पण मला माहिती आहे माझे बाबाच खरे आहेत. करशील नाही मीरा? बापरे. आई बाबा, आम्ही निघतो. हो, निघतो म्हणजे परत यायला उशीर होणार नाही. अगं नाश्ता तर कर. नाही, मला बस झाला. जपून जा. येस, येतो. मंजिरी, छान समजावून सांगितलंस मीराला. हो, मग तिच्या मनातल्या शंका मिटायला हव्यात ना. तू सांगितलंस ना, नक्की मिटतील आता. मी आवडतो माझं. पिर्या, अथर्व आणि मीरा घरून निघालेत. तासभर तरी त्यांना तिथे अडकवून ठेव. तुझी माणसं कामाला लाव.